अलाउद्दीनचा चिराग बघितलाय का? अलाउद्दीनचा चिराग, त्याच्यातून एक जिन बाहेर येतो आणि त्या जिनला अलाउद्दीन सांगतो की तो जिन बाहेर येतो आणि तो म्हणतो बोलो हुकुम मेरे आका. आणि मग आका त्याला काम सांगतो की तुझा ओबीसी मराठ्यात वाद लावून ये, तुझा मुस्लिम हिंदूत वाद लावून ये. आणि ते जी हुकुम मेरे आका म्हणून तो जिन जातो आणि त्याचं काम करून परत येतो. त्यामुळं आता असेच एक अलाउद्दीनच्या हातात एक चिराग आहे, त्याच्यातून असे जिन बाहेर निघतात. शेवटी असं आहे की संतोष देशमुखांचं प्रकरण हे काय राजकारणाचा विषय नाही. संतोष देशमुखांच्या प्रकरणात सर्वच समाजाच्या, सर्व राजकीय पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटनेचे लोक देखील त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले आहेत. अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा नरेंद्र पाटील असतील किंवा सुरेश धस असतील, ह्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती करायला पाहिजे होती की एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झालं, याच्यामध्ये मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे. आणि मंत्र्यांनी राजीनामा जर अजितदादा घेत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कणखर गृहमंत्री ज्यावेळेला, कणखर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला म्हणता, त्यावेळेला एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झाल्यावर फडणवीस साहेबांनी देखील भूमिका दाखवायला पाहिजे होती की जर तुम्ही राजीनामा देत नसेल तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढतो. म्हणजे तुमची लोक येऊन राजीनामा मागणार आणि राजीनामा घ्यायला कुणाकडे जायचं? का डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का? राजीनामा घ्यायचा किंवा मंत्रिमंडळातून बरखास्त करायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. त्या मुख्यमंत्र्याच्या जवळचेच आमदार लोक राजीनामा मागतात.